नमस्कार, मी परमदास जाधव. आज जे आपले घरगुती गॅस आहेत, त्याच्यात गॅस भरण्याच्या ज्या नियम आहेत, त्याच्यात काही थोडक्यात सरकारने बदल केलेले आहेत. तर आखाती देशातील सुरू असलेल्या ज्या संघर्षाचा परिणाम आता आपल्या भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर होत आहे. कच्च्या तेलाचा आणि गॅसच्या पुरवठ्यात प्रभावित झाला असून त्यामुळे आयातीत घट झाली आहे. तर सध्या जो तणाव चालू आहे आखाती देशामध्ये इराण आणि रशियामध्ये आणि अमेरिका, त्याच्यामुळे आपले जो ऊर्जा पुरवठा आहे त्याच्यात कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा हा थोडा आयातीत बदल झालेला आहे. तर ह्या परिणामामुळे तेल विपणन कंपन्यांकडून उपलब्ध साठा झपाट्याने कमी होत आहे. तर याच्यामुळे जे तेलाचे कंपन्या आहेत कच्च्या तेलाच्या, त्यांच्याकडून उपलब्धता ही झपाट्याने कमी होत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने आणि कंपन्या सज्ज होत आहेत. याच्यासाठी सरकार आणि कंपन्या ह्या थोड्या मजबूत होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती आणि सिलेंडरमधून पुरवल्या जाणाऱ्या LPG प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे. जो आपला सिलेंडर येते, गॅस सिलेंडर, त्याच्यात पुरवठ्यात जो LPG गॅस येतो तो कमी करण्याचा विचार आहे. तर ते 14.2 किलो सिलेंडर ऐवजी आता 10 किलो गॅस देण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती मिळत आहे. तर याच्यात जो आपल्याला सिलेंडर 14.2 किलो भरून यायचा, तर एवढं न देता आता सरकारने असं ठरवलं की सिलेंडर तोच, पण त्याच्यात 10 किलो गॅस हा येईल असं त्यांनी ठरवलेलं आहे. यामुळे तुटवडा असूनही सरकारला अधिक घरांना LPGचा पुरवठा करणे शक्य होईल. तर याच्यामुळे काय होईल, जो LPG गॅस आहे तो जास्तीत जास्त घरांना पुरवता येईल, तुटवडा होणार नाही. हा याचा एक असा विचार आहे. तर गॅस आयातीत दबाव, देशातील LPG आयातीत परिस्थिती तणावपूर्ण आहे, कारण आखाती देशाकडून नवीन मालवाहतुकीचे आगमन सध्या होत नाही. गेल्या आठवड्यात 2 जहाजांमार्फत अंदाजे 9,27,000 टन हा गॅस आलेला होता, जो केवळ एका दिवसाचा वापरण्याएवढा तो साठा होता. शिवाय व्यावसायिक वापरकर्त्यांना पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने उपलब्ध साठ्यात आणखी दबाव वाढलेला आहे. अगोदर व्यावसायिकदार आहेत, हॉटेल, रेस्टॉरंट आहेत, त्यांना गॅस पुरवठा हा बंद केलेला होता सरकारने. आणि जे आता 2 जहाज आले होते त्याच्यात जे गॅस आला त्याच्यामुळे त्यांना परत हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी गॅस पुरवठा हा चालू केला आणि त्याच्यामुळं कंपनीवर जो साठा होता त्याच्यात झपाट्याने घट झालेली आहे. तर पेट्रोलियम मंत्र्यांनी सचिव सुजाता शर्मा यांनी अलीकडे अनेक वेळा सूचित केले आहे की देशातील LPG परिस्थिती सतत चिंतेची विषय आहे. कमी गॅस असलेल्या सिलेंडरची किंमत कशी ठरवली जाईल? जर सिलेंडरमधील गॅसचे प्रमाण कमी असल्याचा निर्णय अंमलात आणला गेला तर त्याची किंमतही त्यानुसार ठरवली जाईल.
जो हा नियम आहे तो अजून सुरू केलेला नाही. पण सरकारचा विचार चालला आहे की आपण 14.2 किलोऐवजी 10च किलो त्या सिलेंडरमध्ये आपण गॅस द्यायचा. तर हा जर समजा त्यांनी एक नियम जारी केला म्हणजे लागू केला, तर त्याची किंमत ही कशी ठरवायची? अधिकाऱ्यांच्या मते असे सिलेंडर कमी भरलेले आहे हे स्पष्टपणे दर्शवण्यासाठी त्यावर एक वेगळे स्टिकर लावले जाईल. जर त्याच्यात 14.2 ऐवजी 10 किलो भरलेला सिलेंडर आला, तर त्याला दर्शवण्यासाठी की याच्यात 10च किलो आहे, ते सांगण्यासाठी त्या सिलेंडरवरती एक स्टिकर किंवा लोगो किंवा काय असं एक असेल की ते दर्शवेल का याच्यात आपण 10च किलो हे गॅस आलेला आहे. तर हे साध्य करण्यासाठी बॉटलूजचा त्याच्या प्रमाणीमध्ये बदल करावे लागतील आणि संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच आवश्यक नियमावली मंजुरी मिळावी लागेल. जर हा नियम लागू करण्याच्या अगोदर त्यांनी ते काही नियम हे अगोदर देतील आणि नंतरच हे ते नियम लागू करतील. तर कंपनी या नवीन योजनेबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. तर हा नियम सरकारने आणला, पण तो अजून लागू नाही झाला. पण कंपनीला याच्याविषयी थोडी चिंता व्यक्त केली. कारण सिलेंडरच्या वजनात अचानक घट झाल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. या कंपनीने का चिंता व्यक्त केली? तर अचानक अगोदर एवढा जड होता, आता हलू लागतोय, वजन कमी झालं, तर याच्यात म्हणजे असं गोंधळ निर्माण होईल की का बरं असं झालं? आणि संभाव्यतः जनतेचा विरोध होऊ शकतो. तर जनतेचा विरोध होऊ शकतोय. जे आपले गॅस सिलेंडरचे जे एजन्सीज आहेत, त्याच्यावर गोंधळ निर्माण होईल आणि लोकांचा विरोध होईल की आमचा गॅस एवढा भरलेला आहे किंवा कमी भरलेला आहे. असा हा त्या एजन्सीवरती गोंधळ होऊ शकतोय, असे त्यांना वाटते. शिवाय ज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तिथेही समस्या निर्माण होऊ शकतात. आणि जिथे विधानसभा निवडणुकी जवळ येत आहेत, तिथे हा गोंधळ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येईल. कारण तिथे विधानसभेची निवडणूक येईल जवळ. आणि कंपनीच्या मते जर पुढच्या महिन्यात परिस्थिती आणखीन बिघडली तर ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. जर कंपनीच्या मते पुढच्या महिन्यात जर आणखीन काही चिंता गंभीर झाली किंवा परिस्थिती बिघडली, तर मोठी चिंतेची बाब आहे. कारण 10वरून डायरेक्ट 14वरून 10वर आणणे म्हणजे हा मोठा असा फरक आहे. त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये अनेक अशा समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, पण तो अजून लागू केलेला नाही. पण हा विचार आहे सरकारचा. कारण याच्यामुळे ज्या समस्या आहेत की गॅस न मिळणे, ह्या समस्या ह्या थोड्या प्रमाणात दूर होऊ शकतात. आणि याच्यामुळे ह्या सरकारचा हा जो निर्णय आहे 10.2 किलो ऐवजी त्याच टाकीमध्ये, त्याच सिलेंडरमध्ये 10च किलो हे गॅस भरायचा, असा हा निर्णय त्यांचा विचार आहे. तर इथेच थांबतोय. धन्यवाद.